गोलंदाजी मार्कर एक मोठं नाव के सरकार एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी झालाय. चौकाराच्या दिशेने जातो. वलीच्या बॅटमधून निघतोय पहिलाच हा चौकार. षटकार पॉवर प्लेचे षटक. पहिल्या 2 चेंडूवरती हल्ला चढवलाय तो निलेश यांच्यावरती. वलीदनं पहिल्या चेंडूवरती मिडॉनच्या दिशेने चौकार खेळला होता. त्यानंतर स्क्वेअर लेगच्या दिशेने हा दुसरा षटकार आलाय. धाव संख्या जाऊन परिस्थितीत तब्बल 10 धावा. पुढील चेंडू निलेश यांच्या माध्यमातून हा एक फुले यांचा चेंडू होता. चेंडूला पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय आणि हा वेळ पुन्हा एक चौकार. पॉवर प्लेचं षटक. 30च्या बाहेर फक्त 2च खेळाडू असतात आणि त्याचा फायदा घेतो तो म्हणजे हा फलंदाज वलीद. 2 चौकार आणि 1 षटकाच्या साह्याने धाव संख्या जाऊन तब्बल 16 धावा. आणि आता मात्र तो जोरदार चेंडू निलेश यांच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता. इथं कमबॅक पद्धतीचा चेंडू म्हणावा लागेल तो निलेश यांच्या माध्यमातून. धाव संख्या जाऊन थांबते 16 धावा. 4 चेंडू आणि 16 धावा. तिवनचं षटक हाताळण्यासाठी निलेशजी आणि अफुलर यांचा चेंडू चेंडूला फिरकावून दिलाय. कव्हरच्या दिशेनं चेंडू जाईल क्षेत्ररक्षक चेंडू खाली तरुवार. 2 धावा पूर्ण केल्या जातील त्या कोणाल आणि वलीदच्या माध्यमातून. धाव संख्या जाऊन परिस्थिती 16 धावा. पहिल्या षटकातला अजून शेवटचा चेंडू येणं बाकी निलेशजी यांच्या माध्यमातून. पाहायला गेलं तर 5च्या 5 चेंडू वलीदनं फेस केलं आणि शेवटचा चेंडू सुद्धा स्ट्रायकिंग नसेल वलीद. आणि हा मात्र थोडा धीम्या गतीचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर स्वतः येऊन चेंडू खाली परंतु इथं घडतोय चुकी आणि इथं मिळतं वलीदला जीवदान. घ्यायची नाही. लवकर मॅच चालू करायची आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक धाव संख्या जाऊन थांबली ती
17 धावा, 17 या आकड्यावरती 3 बाद 17. एक वलीदला बाद करण्याची संधी आली होती निलेश यांच्या माध्यमातून, परंतु विकेट किपर कडून चुकी घडली आणि त्याला मिळालं इथे जीवदान. पाहूया तोच फलंदाज पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला असेल मित्रांनो. ज्या ज्यावेळी क्रिकेटमध्ये असं एखाद्या खेळाडूला जीवदान मिळालं ना, त्यानंतर त्याचा आत्मविश्वास हा दुणावलाय आणि त्याचा जो फायदा घेतलाय तो फलंदाजानं. पाहूया तसंच काहीच इथं पाहायला मिळेल का आपल्याला वलीदच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्गावर लोणीला असोसिएशन कडून आदेश. AP1चे दुसरे षटक असेल ते हाताळण्यासाठी आले ते गोलंदाज आदेश. पहिला चेंडू आदेशाचा फेस करेल वलीद. एक 10 बारापर्यंत रनअप करताना क्रॉस करेल आणि हा एक लेग साईडच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिलं. स्कोर लेग पंचांच्या डोक्यावरून षटकार. अक्षरशः वलीदनं हल्ला चढवला या दोन्ही गोलंदाजांवर. पहिल्या पावरच्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 17 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक सुद्धा पहिल्या चेंडू षटकार मारला तो वलीदनं. पुढील चेंडू आणि हा सुद्धा चेंडू कवरच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण तो चेंडू खाली वैभव टोले आणि टिपला त्याने सुंदर असा झेल आणि इथं संपला वलीदचा खेळ. मित्रांनो 8 चेंडूमध्ये 23 धावा लागल्या होत्या. 23 धावा वलीदच्या बॅटमध्ये आल्या होत्या. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटवर पाहायला मिळेल आपल्याला इथे समीर महाडे. पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेलं ना तर एक मोठा फटका खेळला होता वलीदनं. त्यानंतर मात्र कमबॅक केला आणि परतावला माघारी वलीदला गोलंदाज आदेशानं. आदेशच्या पुढील चेंडू स्ट्रायकिंग असेल हा नवीन फलंदाज समीर. पुन्हा पुढे त्याचा चेंडू चेंडूला पाठवलं मिडलच्या दिशेनं. क्षेत्रक्षील चेंडू खाली थोडस फंबल झालं तिथं, पण तो पडवर 2 धावा इथं सहजरित्या पूर्ण होतेल्या समीर आणि पुण्याच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार केला मित्रांनो, धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावर. 25 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. दुसरे षटक दुसऱ्या षटकात नंतर चौथा चेंडू. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा फटका आणि पुन्हा एक मोठा फटका यशस्वीरित्या पूर्ण केला. त्या फटक्याला चेंडू जाऊन वन बाहू सीमापार चौकार. तर फलंदाजी काहीतरी ते थांबत नाहीये.
ज्या पद्धतीने वलीदनं सुरुवात करून दिली होती ना तशीच काहीशी आता फटकेबाजी करतो समीर. 2 चेंडूमध्ये 6 धावा पटकावल्या त्या समीरनं पुढे चेंडू आदेशाचा आणि आता मात्र तो करार चेंडू विसाव गेली किपर विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते इथं. आदेशच्या माध्यमातून निर्धाव चेंडू हाताळला गेला इथं. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या थांबली होती 29 या धावी होती. दुसरा पॉवर प्लेचे षटक शेवटचा चेंडू घेऊन येईल आदेश आणि हा सुद्धा एक चांगलासा चेंडू गली रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता पण त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल. चेंडू सीमा पार चौकार. धावसंख्येचा विचार केला ना मित्रांनो धावसंख्या जाऊन परिस्थितीत तब्बल 30 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये निलेशजी केसरकर आले होते त्यांनी तब्बल 17 धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसरे षटक हाताळण्यासाठी आदेशने जरी वलीदला बाद केला असलं ना तरी सुद्धा 16 धावा खर्च केल्या आणि धावसंख्या जाऊन थांबली होती 33 आकड्यावरती. तिसरं षटक हाताळण्यासाठी येतो हा केतन. केतनचा पुढचा चेंडू कुणासाठी कुणाला चेंडूला खेळला टाईमच्या दिशेने क्षेत्ररक्षण होतं इथं पण थोडंसं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागत होतं. दीपकजी टेंबे येथील क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत 2 धावा मिळतील इथं माणगाव असोसिएशन संघाला. आरुष 11 माणगाव असोसिएशन संघ फलंदाजी करताना प्रथमतः धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 35 आकड्यावरती. गोलंदाजी मार्फत सुद्धा केतन भोसतेकर. कुणाल हा सलामीचा फलंदाज पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळाला आपल्याला इथे. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू होता पंचांकडून. यस इट इज वाईड चेंडू अवंतच्या स्वरूपात पुन्हा एक धाव मिळेल ती माणगाव असोसिएशन संघासाठी. 36 धावा. तिसरे षटक चालू असताना एका चेंडूचा खेळ झालेला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा पंचांकडून अवांतर स्वरूपात वाईट घोषित. काहीसा अचूकचा टप्पा मिळत नाही केतन याला इथं. लगातार 2 चेंडू वाईटच्या स्वरूपात हाताळले त्यानं. धावसंख्येचा विचार करत धावसंख्या जाऊन पोहोचली 37 आकड्यावरती. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. पुन्हा एकदा पंचांकडून वाईट घोषित. बॅक टू बॅक हे 3 वाईट येत होते केतनच्या माध्यमातून. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल केतनला. पहिल्या 2 षटकांमध्ये 33 धावा आल्या होत्या. थोडंसं दडपण निर्माण झालं होते गोलंदाजावर आणि ते जिथं दिसून येते केतनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून वाईट आणि हा येतो 4था वाईट म्हणून बॅक टू बॅक 4 वाईट आले ते केतनच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने वलीदने सुरुवात केली होती त्यानंतर समीरने फटकेबाजी केली होती आणि आता इथे स्ट्रायकिंग एंडला येतो कुणाल. पुढचा चेंडू कुणासाठी होता अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल लॉंग रिजन मध्ये. निलेश येथील चेंडू खाली त्यावर 1 धाव पूर्ण होईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्येची तब्बल 40 धावा. हेतू आणि बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. आरुष 11 माणगाव असोसिएशन संघ. तिसरा षटक अजूनही 4 चेंडूचा खेळ होणं बाकी आहे मित्रांनो.
पुढचा चेंडू आणि हा पुन्हा एकदा मला वाटतं पंचांकडून वाईड घोषित. या षटकातला हा 5वा वाईड असेल अवांतरच्या स्वरूपात. गोलंदाज केतनच्या माध्यमातून काहीसा अचूक टप्पा असा मिळत नाही अजून सुद्धा केतनला. पुढचा चेंडू केतन याचा समीर साठी आणि आता मात्र कमबॅक करते केतन. निर्धाव चेंडूची सांगता. एक गुडलेनचा चेंडू होता. चेंडूला उसळी थोडी कमी घेतली आणि जाऊन विसावा घेतला तो विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा केतनच्या माध्यमातून आणि एक एज लागली होती. चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने. चौकार. झालं 45 या आकड्यावरती. सलामीच्या तिन्ही गोलंदाजांना काही चांगलीशी कामगिरी करता आली नाही आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. त्या उलट जर पाहायला गेलं ना तर फलंदाजांनी पुरेपूर त्याचा फायदा घेतला आणि हा पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअरच्या दिशेने येईल. हा मोठा फटका. षटकार. सहा वाईट आपल्याला पाहायला मिळत केतनच्या माध्यमातून. अतिशय खराब अशी गोलंदाजी आणि आता मात्र फुलर लेनचा चेंडू होता. एक बाईच्या स्वरूपात धावलेली मार्गदर्शन संघाला. तिसरं षटक अखेरता इथं संपुष्ट येईल. तिसऱ्या षटकाखेर धावसंख्या जाऊन थांबली होती 53 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या होत्या. तदनंतर आदेश आला होता गोलंदाजाने 16 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर तिसरं षटक घेऊन आला होता केतन. केतनच्या माध्यमातून तब्बल 20 धावा खर्च केला त्या केतनच्या माध्यमातून. आदेश वैयक्तिक दुसरं संघाकडून 4थं षटक घेऊन आदेश पावसाचं दुसरं षटक सुद्धा हाताळलं आदेशने आणि वलीदला बाद करण्यात यशस्वी झाला होता. इथं मात्र बघूया काय करतोय. आला होता कार्पेट स्कोअर लेक्चर चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू झाली. थोडस खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. त्यावर 2 धावा इथं मिळवल्या त्या मानगाव संघानं आणि धावसंख्या जाऊन बसतील तब्बल 55 या आकड्यावर. 55 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. जर पाहायला घेतलं ना तर वलीदनं 23 धावा केले होते आपल्या बॅटमधून पण त्याची विकेट गेल्यानंतर सुद्धा तशाच पद्धतीची फलंदाजी चालू ठेवली ती समीर या फलंदाजानं. पुन्हा एकदा खोला टप्पा चेंडूला फोडून काढलंय कव्याच्या दिशेने. क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू खाली. त्यावर 1 धाव पूर्ण सहजरित्या होऊन जायचं. पहिल्या 2 चेंडूचा विचार केला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता समीरच्या माध्यमातून. परंतु त्यावेळी समाधान मानावं लागतं ते समीर याला. चॅकिंग यांना पाळण्याचं आपल्या इथे कुणाल सुतार. शास्त्रीचा चेंडू होता आणि इथं काय घडतंय तर इथं इनर एज लागते आणि कुणालला परतावं लागते माघारी. कुणाल बॅक टू पॅव्हलियन.
कोणाच्या स्वरूपात न्यू बॅटर मैदानाच्या आपल्याला पाहायला मिळेल अंकुश जाधव स्ट्रायकिंग एंडला आदेश पुनर्लोचा चेंडू होता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला चेंडूबाज हवे क्षेत्ररक्षण चेंडू खाली स्वतः गोलंदाज परंतु चेंडू पडेल नो मॅन्स लँड मध्ये तद्वारा 2 धावा मिळतील या मानगाव संघासाठी धावसंख्येचा विचार करतो धावसंख्येचा परिस्थितीत तब्बल 58 आकड्यावर चौथं षटक चालू असताना पुन्हा एकदा आदेशच्या माध्यमातून पुढील चेंडू पाहायला मिळेल स्लोअर वनचा चेंडू होता इथं शूट केलं तो फलंदाजाला इथं चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि तो प्रयत्न यशस्वी झाला एका धावेने धावसंख्या पुढे जाते इथं स्लोअर वन गतीचा चेंडू हाताळला होता समीर स्ट्रायकिंग एंडला आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल आरुष्य लेवल मानगाव असोसिएशनच्या माध्यमातून पुढचा चेंडू आदेशच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एंडला समीर थोडासा सफल केलाय परंतु तेवढाच ताकदीचा धाकणीचा चेंडू पाहायला मिळाला आदेश करून एक होमवर टप्प्याचा चेंडू जाऊन विकेट किपर जातात विसावा घेईल आणि ही निर्धाव चेंडूची सांगता चौथं षटक संपतंय चौथ्या षटकात धावसंख्या जर विचार केला तर धावसंख्या जाऊन थांबते ती 59 या आकड्यावरती अजून शेवटचं षटक येणं बाकी असेल मानगाव संघासाठी थोडस कमबॅक म्हणावं लागेल ते आदेशाच्या माध्यमातून फक्त 6 धावा खर्च केल्या आणि एक गडी बाद करण्यात यशस्वी झाला तो गोलंदाज आदेश याआधी जर पाहिलं तर 3 षटकांमध्ये मोठे फटके पाहायला मिळाले होते आपल्याला मानगावच्या गोलंदाजांकडून तर चौथ्या षटकात मात्र थोडंसं काय होईना पण ते कमबॅक पाहायला मिळालं आपल्याला आदेशाच्या माध्यमातून मित्रांनो जीवनात जे आपल्याला पाहिजे असतं ना ते सहज नाही मिळत परंतु जीवनाचं सत्यच आहे की जे सहज मिळत नाही ना तेच आपल्याला हवं असतं पुन्हा एकदा एक चेंडू लॉंग मध्ये चेंडू जाईल एक धाव पूर्ण आणि थोडस खराब असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तिकडे विकेट किपरच्या माध्यमातून आणि एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी झाला तो अंकुर आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवून घेतले त्यानं आणि या इथे 2 धावा का आपण स्ट्राईकला गेलो कशासाठी स्ट्राईक घेतले अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे तो नक्कीच आपल्याला दाखवून देईल त्याच्या बॅटमधून मोठे फटके खेळून त्यासाठी त्याने स्ट्राईक घेतले नक्कीच मित्रांनो पुढचा चेंडू गोलंदाज असेल सुजल आणि हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला यशस्वी चेंडू जाईल 1 बाउन्स चौकार मित्रांनो कशासाठी ती चोरटी धाव घेतली होती दुसरी स्ट्राईकला मी का आलो होतो हे दाखवून दिलं अंकुनं एक लगावलाय चौकार त्यानंतर पुन्हा एकदा सुजल स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा अंकु आणि पुन्हा एकदा सुजल पंचांच्या डोक्यावरून चेंडूला सीमा पार षटकार मी आलो होतो हे दाखवून देतोय अंकुश जाधव धावसंख्येचा विचार करतो जाऊन पोहोचले तब्बल 71 धावा 71 वन बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट पुढचा चेंडू हा सुद्धा षटपीट चेंडूला भरकावून दिलं लॉंग रेंज मध्ये चेंडू जाईल सीमा पार षटकार
नक्कीच मित्रांनो, या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 77 या आकड्यावरती. ज्या पद्धतीने स्ट्राईक घेतली अंकून आणि तसेच तसे मोठे फटके खेळत आपल्या बॅट मधून एक चौकारने तब्बल 2 षटकार लगावलेत. अजूनही या शेवटच्या षटकातलं 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला. अंकुश जाधव, मॅन फ्रॉम माणगाव, पुढचा चेंडू सुजलच्या माध्यमातून पुन्हा एकदा चेंडूला फिरकावून दिले. स्कोअर लोकांच्या डोक्यावरून आर पार, चेंडू जाईल सीमा पार, षटकार. नक्कीच आमचे साथी क्रिकेट स्कोरर आम्हाला सांगतात की लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार लागले. ते अंकून षटकारांची हॅट्रिक साजरी केली होती आणि धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 83 आकड्यावर, 83. पाहायला घेतलं मित्रांनो तर आजच्या दिवसातला हा उच्चांक असेल या सामन्यातला. आतापर्यंत 3 सामने झाले होते आणि हा 4था सामना. या 4थ्या सामन्यामध्ये तब्बल 83 धावा जमा केल्या त्या माणगाव या संघाने. शेवटचा चेंडू 5व्या षटकातला आणि हा चेंडू आता मात्र कमबॅक पद्धतीचा असला त्रिफला उडवला होतो अंकुल याचा सुजलनं. गोरेगाव असोसिएशन या विभागाला. त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या इनिंग मध्ये आपण एक गोड आवाज ऐकणार आहोत भारत इंद्रेसर यांच्या माध्यमातून. आरामात जाणार
अंबक चषक 2024 दिवस तिसरा आणि आजचा हा चालू असलेला चौथा सामना। या सामन्यामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांच्या नजरा। तसं बोलला गेलं या सामन्याबद्दल तर भला मोठा असा धावांचा डोंगर या ठिकाणी उभा केलेला आहे। आरुष 11 मानगाव संघाने 84 धावांचं लक्ष्य या ठिकाणी लोणे गोरेगाव असोसिएशनला दिलेलं आहे। पाहायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी कोणत्या पद्धतीची फलंदाजी ही लोणे गोरेगाव असोसिएशनचे फलंदाज स्ट्राईकला आहेत। सलामीची जोडी या मैदानात या ठिकाणी केतन रोशन आणि पेनशेटा घेऊन देतो स्वप्ने। आजच्या दिवसात हा एक महत्वाचा सर्वात निर्णायक सामना असणार आहे। नक्की हा सामना कोणत्या पद्धतीने सुटणार याचा मात्र काही अंदाज होऊ शकत नाहीये। ही एक अशी स्फोटक जोडी आहे लोणे गोरेगाव असोसिएशनची। रोशन आणि केतन चांगले चांगले फलंदाज आहेत। टेंबे आहे, आदेश आहे, चांगले चांगले फलंदाजीची फली या ठिकाणी लोणे गोरेगाव या असोसिएशनच्या संघात आहे। 84 धावांचा आव्हान कोणत्या पद्धतीने पार पाडणार आणि करणार याकडे सर्वांच्या लढा। सलामीची षटक घेण्याचं स्वप्ने आरुष 11 मानगाव संघाकडून स्ट्राईकला येतो रोशन। नवगा संघाचा हा खेळाडू अतिशय उत्तम पद्धतीची फलंदाजी आपल्या असोसिएशन मध्ये आपल्या संघाकडून नेहमी करून चांगलाशी विजय संपादन केलेला हा खेळाडू जवळ मैदानामध्ये पहिला षटकातील पहिला चेंडू अतिशय शांततेने आता पद्धतीने खेळलेला आहे। पहिल्या चेंडूवर संघाचा श्री गणेश ओपन केलेला आहे। धावसंख्या झाली ती 1। आता स्ट्राईकला येतो केतन। हा सुद्धा एक स्फोटक फलंदाज मूलगावचा। बघूया त्याच्या बॅट मधून आज किती धावा तळपत आहेत। फुल टॉस टाकल्याचे तेवढा चांगला समाचार स्टेजच्या दिशेने मारलेला फटका। पुढचा चेंडू धावसंख्या 5। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न असफल। धावसंख्या 13। धावसंख्या आहे ती 5। सलामीची स्फोटक जोडी मैदानात। यावेळेला कष्ट करावे लागतील, कष्ट घ्यावे लागतील जर सामना जिंकत असेल तर। आणि तेवढा कष्ट घेत असताना उंच मारलेला हा फटका तेवढंच उत्कृष्ट झेल म्हणावं लागेल या ठिकाणी आरुषी संघाच्या प्लेयर्स कडनं उत्तम पद्धतीची या ठिकाणी झेल
कर्णधार आणि साईरा इलेवन धावे याने टॉस स्वीप करून घ्यायचा खेळ घेण्याचा प्रयत्न केलेला परंतु 3 फिल्डाच्या हॉलवर चेंडू पडल्यामुळे झेल काही घेता आले नाही. एक धावेने धावसंख्या वधारते. धन्यवाद वरेश्वर. एकच मिनिट. यानंतर होणारा सामना पुलिस विरुद्ध न्हावे या दोन संघाच्या दरम्यान टॉस होईल. पुलिस संघाने कॉल केला आहे आणि हा नाणेफेक जिंकलाय. पोलीस संघाने प्रथम आपला निर्णय काढायचा आहे. ठीक आहे. तर यानंतर होणारा मित्रांनो सामना असेल न्हावे वर्सेस पोलीस. पोलीस संघाने टॉस जिंकून या ठिकाणी सिलेक्शन करण्याचा ठरवले आहे. यानंतरचा सामना चालू होईल लगेच. परंतु आता बघूया ह्या सामन्याचा चालक जिंकणार नक्की सामना कोण जिंकणार. फलंदाजी कशी करते किती मोठमोठे फटके येतात याकडे सर्वांची नजर. बघूया स्ट्राईकला येतो करकरे. चला पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू तेवढं साजेचा या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. धावसंख्या आहे ती 11. धावसंख्या आहे ती 11. पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू रोशनने अगदी नावाप्रमाणे चेंडू प्रहार करून षटकार वसूल केलेला आहे. 6 धावा. धावसंख्या आहे ती 17. असे मोठमोठे फटके प्रहार करणे गरजेचं आहे जर कुठेतरी मॅच जिवंत ठेवण्याचा असेल तर. कारण भला मोठा असा हा धावांचा डोंगराचा पाठलाग करणे ही काही सोपी गोष्ट नाही. पुढचा चेंडू रोशन याला पुन्हा एकदा मोठा फटका आणि 30 करावा. 6 धावांच्या रूपामध्ये षटकार.
धावसंख्या 23. पुढचा चेंडू वाईट प्रेशर स्वरूपात बहुसंख्येमध्ये धाव वळवते. धावसंख्या 24. ज्या पद्धतीची रोशनची ही फलंदाजी चालू आहे ना मित्रांनो, त्या पद्धतीची जर फलंदाजी झाली तर कुठला तरी सामना अगदी संघर्षमय परिस्थितीत पोहोचू शकतो. रोशन हा एक स्फोटक फलंदाज. बघूया त्यांनी केलाय, परंतु उंची जास्त थोडी लांबी कमी. या ठिकाणी एक धावेमध्ये समाधान मानलेलं आहे. धावसंख्या 1 ने वधारते. धावसंख्या झाली ती 25. धावसंख्या ती 25. चौऱ्याऐंशी धावांचं मोठाचं आव्हान. ऑफ साईडला अति रिक्त स्वरूपात धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. धावसंख्या येते 26. 1-24. या ठिकाणी केतनच्या रूपामध्ये एक मोठा असा धक्का लोणेरे गोरेगाव असोसिएशनला मिळालेला आहे. पुढचा चेंडू या ठिकाणी आणि क्लीन बोल चित्राची झालेला आहे. काही जागा सामन्यासाठी या ठिकाणी वैभव टेबे यांचं फलंदाजी बघूया कशी होते. कडकडच्या या जागी फलंदाजी आहे तो वैभव. बघूया आज सुद्धा चांगला फलंदाज चांगली फलंदाजी करून निर्णायक क्षणी सामना वळूच्या ताकद असलेला फलंदाज. परंतु नक्की या क्षणी त्याची बॅट किती तळपते, किती धावा उठतोय, किती षटकार मारतोय याकडे सर्वांच्या नजर आहेत. या ठिकाणी षटकारची आत्ताच करावी लागेल, कारण मला मोठा असा धावांचा डोंगर पार करणे ही काही सोपी गोष्ट नाहीये. बघूया या ठिकाणी धावसंख्या झाली ती 8 चालू करायचा आहे. अंपायरला विनंती आहे, अजून 3 मॅचेस खेळवायच्या आहेत. याच्यात प्रत्येकाने भान ठेवा आणि सर्वांनी सहकार्य करा. या क्षणी मी प्रत्येकाला विनंती करतो, प्रत्येक खेळाडू कर्णधाराला विनंती करतो की कोणत्याही प्रकारची मीटिंग तुम्ही करू नका, कारण फार वेळ कमी आहे. या ठिकाणी धावसंख्या 26. दुसरा षटकार शेवटचा चेंडू असावा. बघूया, चला वैभव स्ट्राईक राहायचा वैभव आणि शेवटचा चेंडू घेऊन येतो अफाव. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, उसने घेणारा चेंडू पूर्णपणे बीट झाल्या. धाव संख्या मात्र 3. एक एक चेंडू महत्वाचा आहे, एक एक धाव महत्वाची आहे. धाव संख्या झालेली आहे ती 26. या ठिकाणी
उपजिल्हा युवा सेना उपजिल्हा प्रमुख अविनाश नलावडे साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी आम्ही शब्दसुमने स्वागत करतोय, परंतु या ठिकाणी स्थानापन्न होण्यासाठी स्टेजवर यायचं आहे अशी त्यांना मी विनंती करतो. धावसंख्या झाली ती 26. नलावडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न होण्यासाठी स्टेजवर यायचं आहे. जरूर त्यांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. अक्षयदादा मित्र मंडळ आयोजित आमदार चषक 2023 दिवस 3रा आणि 4था सामना. हा सामना नक्की कोण जिंकणार बघूया. अपाट कष्ट आणि काबाड कष्ट घ्यावे लागतील. षटकारांची आतषबाजी करावी लागेल. फलंदाजी यायचं स्ट्राईकला रोशन आणि गोलंदाजी घेऊन आला स्वप्नील. धावसंख्या झाली ती 26. पुढचा चेंडू स्वप्नीलचा रोशन यायचा. रोशनच्या बॅटवर मोठे फटके येण्याची आशा आणि उंच मारलेला फटका. चेंडू अगदी प्लेयरच्या हातामध्ये विसावता. अतिशय उत्तम प्रकारची कॅच. स्वप्नील पुढचा चेंडू
चला प्रत्येक खेळाडूंना विनंती आहे की कोणी हे कोणत्याही प्रकारची मीटिंग वगैरे काही करायचं नाही, कुठलाही वाद आणू नका प्लीज. चला जाऊया मैदानामध्ये. पुढचा चेंडू स्वप्नील होता वैभवाला. वैभव हा स्फोटक फलंदाज आणि या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र सफल झाला. एक धाव पूर्ण केली आणि दुसऱ्या धावाचा या ठिकाणी प्रयत्न. फिल्डिंग यशस्वी होती परंतु कुठेतरी चेंडू पकडताना झालेली गफलत. जरूर या ठिकाणी रनआउट झाला असता परंतु त्याचा धोका पडलेला आहे. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 32. खरोखरच 1-2 धावेने या ठिकाणी भागणार नाहीये. तर या ठिकाणी षटकार चौकाची आतषबाजी केली तर कुठेतरी सामना जिवंत राहू शकतो याची कल्पना असताना आणि फुल टॉस टाकला चेंडू. गगन चेंडू षटकार. नो चेंडू आणि षटकार. तीन चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली 39. पुढचा चेंडू वैभवाला बघूया. पुन्हा एकदा लेफ्ट साईडला सात ताकदीने मारलेला शॉट आणि तेवढी उत्कृष्टतेची जर फिल्डिंगच्या अभावी या ठिकाणी फक्त एक धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 40. 30 शतक प्रगतीपथावर. त्याचा बारकाईने विचार केला तर खरोखरच साजेशी रणनीती पकडलेली आहे धावगती राखण्यासाठी. पण बघूया पुढच्या क्षणामध्ये काय होत आहे. अतिशय सुरेख साईडला टाकल्या चेंडू. सुरेख गोलंदाजी करतोय परंतु साईड वे टाकल्या चेंडू. अवंता स्वरूपी धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली 41. धावसंख्या झाली 39. सॉरी 41. पुढचा चेंडू आणि पूर्णपणे उद्ध्वस्त करणारा हा पराभूत चेंडू. पाठ या ठिकाणी शेवटचा चेंडू असावा. धावसंख्या झाली 41. हा डावखुरा स्फोटक फलंदाज नागाव गावचा प्रयोग करणारा आदेश खडपे. आणि या ठिकाणी ऑफसाईडला मारलेला हाताला किंवा फलंदाज फटका. 1 धावेमध्ये मला वाटतं या ठिकाणी समाधान मानले आहे. धावसंख्या झाली 42. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 42.
येतो आदेश, नॉन स्ट्राईकला येतो वैभव. या ठिकाणी आदेशच्या बॅट मधून अंपेयर डिसिजन नो चेंज, नोचा इशारा असता. एकूण 5 धावा वसूल झालेले आहे आणि ते हिट असणार आहे. धावसंख्या आहे ती 47. 47 धावसंख्या झाली 47. चौथा षटकातील पहिला चेंडू ठीक असणार आहे. आदेशला बघूयात त्याचा फायदा किती उचलते आणि या ठिकाणी फायदा उचललेला नाहीये. एक धावेमध्ये समाधान. धावसंख्या 48. अजून जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. ती म्हणजे 11 चेंडू 36 धावा. याच प्रकारच्या सामन्याचं समीकरण तयार झालेलं आहे. अगदी कष्ट घ्यावे लागतील, पराकाष्ट करावे लागतील. बघूया स्ट्राईक लावतो वैभव. पुढचा चेंडू 24 षटकार. धावसंख्या झाली 54. अजून 30 धावांची गरज आहे. या ठिकाणी 9 चेंडू 27 धावा. 27 धावा 9 चेंडू. किती संघर्ष केला बघायला मिळत आहे. 9 चेंडू 27 धावा. 27 धावा 9 चेंडू असताना वैभव बघूया आपल्या बॅट मध्ये किती प्रकारच्या धावा मारतायत. या ठिकाणी चेंडू पडल्याच्या उचली घेणारा चेंडू आपण ह्या बदल अचंबित करून टाकलाय. पूर्णपणे निर्धाव. धाव संख्या 3. पहिला तर 4च घेतला असेल त्यांनी. काय रे पण 26 पाहिजे. बरोबर 42 पाहिजे होते. 5 नंतर षटकार. 26 धावांची गरज असताना अतिशय उत्तम प्रकारचा या ठिकाणी चेंडू टाकलेला आहे. 8 चेंडू 26 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत. महत्वाचा प्रत्येक चेंडू एवढा महत्वाचा आहे.
खरोखरच साजेशी गोलंदाजी, अगदी सामना पलटवण्याची ताकद असलेली गोलंदाजी या ठिकाणी वैभवच्या बॅट मधून मोठमोठे फटक्यांची अपेक्षा होती, परंतु दोन्ही चेंडू निर्धाव टाकल्यामुळे थोडस कुठेतरी मानसिक संतुलन या ठिकाणी बिघडल्यासारखं दिसतंय. पुढचा चेंडू 7 चेंडू शिल्लक 26 धावांची गरज. एवढा असताना गरजेचं होतं. सामना होता कुठे आणि आला कुठे. या ठिकाणी 6 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. कोणत्या प्रकारची टीम मिटिंग करू नका. 6 चेंडू 20 धावांची गरज. खरोखरच 2 ते 3 मोठे फटके आले तर मात्र सामन्याला कलाटणी येऊ शकते. कोणत्याही प्रकारची टीम मिटिंग नको आहे. आरुष 11 मानगाव पंच यांना विनंती आहे. आरुष 11 संघाचा कर्णधार. चला शेवटचा षटक घेऊन येतो तो समीर. 6 चेंडू 20 धावांची गरज असताना स्ट्राईकला येतो आदेश. नागावचा विलंब करणारा खेळाडू, अतिशय उत्तम दर्जाचा स्फोटक फलंदाज म्हणून नावाजलेला आहे. आपल्या गाव लेवलच्या असोसिएशन मध्ये, लोणेरे गोरेगाव असोसिएशन मध्ये चांगले चांगले सामने खेळून त्याने आपला विजय संपादन केलेला हा खेळाडू. त्याच्याकडनं आत्ताच्या क्षणी मोठी अपेक्षा अशा की 6 चेंडू मध्ये 20 धावा होतील का. परंतु जो वैभवाने आदेश शेवटच्या क्षणामध्ये राहिले तर मात्र ही गोष्ट शक्य आहे. वादच नाहीये. 2 ते 3 मोठे फटके 6 चेंडू मध्ये. तर पाहायचं आहे की सामना कोणाच्या बाजून कलाटणी करतोय. आरुष 11 मानगाव की लोणेरे गोरेगाव असोसिएशन. 6 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. सामना अतिशय धडकी भरवणारा ठरला आहे. पैसा वसूल मॅच. समीर या ठिकाणी पूर्णपणे पीठ निर्धाव चेंडू. 5 चेंडू 20 धावा. 5 चेंडू 20 धावा असताना कशी गोलंदाजी होते, कशी फटकेबाजी होते याकडे सर्वांच्या नजरा. या ठिकाणी उपस्थित सर्वांची नावं घेऊ शकत नाही, परंतु प्रतिष्ठित जे मान्यवर आले आहेत त्यांचा आम्ही शब्दसंग्रह सर्वांचा अगदी अक्षयदादा मित्रमंडळाच्या वतीने अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो. जाऊया मैदानाकडे. ऑफ साईडला मानला ताकदीने हा 1 बाउन्स चौकार. चार चेंडू 16 धावा. 4 चेंडू 16 धावा. खरोखरच संघर्ष कष्ट काय आहेत हे ते या मॅच मधून पाहायला मिळालं आपल्याला. भले कोणी जिंकू आलो परंतु क्रिकेट मात्र जिवंत राहणारच आहे. 4 चेंडू 16 धावांची गरज असताना बघूया आदेश काय करतोय. आदेश आणि वैभव ही जोडी शेवटच्या क्षणामध्ये राहते मध्ये सामना मात्र जिंकू शकतो. या ठिकाणी उदाहरण बघूया. लेफ्ट साईडला मारलेला हा फटका. 1 धाव तर पूर्ण आणि 1 धावेमध्ये समाधान मानण्याचा प्रयत्न. धावसंख्या 15 धावांची गरज. 3 चेंडू 15 धावा. 3 चेंडू 15 धावा. 15 धावा 3 चेंडू. आता मात्र शेवटच्या क्षणापर्यंत काय होतंय, काय बिघडतंय. समीर वैभवाला आणि पूर्णपणे पीठ मात्र सामन्याला कलाटे देणारा हा चेंडू. अगदी महत्वाचा मोलाच्या क्षणी निर्धाव चेंडू टाकला तो समीर याने. आरुष 11 मानगाव संघ हा कुठेतरी मजबूत परिस्थितीत
आहे असं वाटत आहे, परंतु क्रिकेट आहे. जर एखादा 9 चेंडू पडला तर मात्र पुन्हा एकदा चावडीचं चलन चित्र बदलेल. बघूया काय होत आहे. लेग साईडला हा मारलेला फटका, ग्राउंड लेवलचा फटका. एक धाव पूर्ण. जिंकण्यासाठी अजून 14 धावांची गरज. अशक्य असं या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे. बरोबरच भरपूर मोठा संघर्ष पराकाष्ठ केले होते, परंतु या ठिकाणी हा सामना आडूस शिरीवर संघाच्या बाजूने कुठे झुकताना पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू आदेश आला. बघूया आणि षटकार पाहायला गेलं तर फक्त या